हे आता आमची बॅग पॅक झालेली आहे आणि आम्ही आता रेडी आहोत जाण्यासाठी रत्नागिरी. यो हे माझी मम्मी, माझी सिस्टर आणि माझे पप्पा पूर्ण रेडी झालं आणि आम्ही हे दोघी जणी आम्ही तेच आहोत. आणि आता आम्ही बस स्टँडला पोहोचलोय आणि आमची बस लागलेलीच होती. आम्ही बसलो आणि बसमध्ये गर्दी बघताय आणि आमच्या ओळखीच्या काकी आहेत जे तुम्हाला दिसतंय. आणि मागे माझी सिस्टर आणि माझी मम्मी बसलेले. आमची ॲक्च्युली सीटचा प्रॉब्लेम झालेला सुरुवातीला, त्याच्यामुळे आम्हाला थोडी गडबड पण झालेली सीट भेटण्यासाठी. पण नंतर फायनली आम्ही निघालो आणि आम्ही जातो. आणि नंतर एका ठिकाणी आमची बस थांबली जेवणासाठी आणि हे माझे पप्पा आहेत जे खूप खुश आहेत कारण आम्ही खूप टाईम नंतर असं सगळे एकत्र जातोय. पण ॲक्च्युली आमच्याबरोबर आमचा भाऊ नव्हता तर आम्ही त्याला खूप मिस केलं. आणि हे माझे सिस्टर आणि मम्मीने आलूची भाजी आणली. जेवण कसं आहे? मस्त आहे. आम्ही फायनली आता 8 तासाचा प्रवास करून आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहोत. वाव. आणि ही फिलिंग खूप मस्त आहे. समुद्र आणि थंड थंड हवा येते तर असं एकदम मन तृप्त आणि शांत फील करत होतं. एवढं मुंबईमधून एवढ्या सगळ्या गर्दीतनं रत्नागिरीमध्ये जाणं खूप मस्त वाटलं. आणि हे समुद्राच्या काठेवरती असणारी नारळाची बागं आणि छोटी छोटी घरं, मस्त कौलांची घरं बघून खूप छान वाटत होतं. कसं वाटतं आपण रत्नागिरीला येऊन? एकदम मस्त वाटतं ना. फायनली आम्ही नवेदरवाडीला पोहोचलो आणि हे काका पण खूप फ्रेंडली होते आणि ह्यांनी पण आमची खूप हेल्प केली सामान वगैरे उतरवण्यासाठी. आणि आता आमचे हे बॅग्स वगैरे बघताय आणि माझे पप्पा आता हे सगळं बॅग्स वगैरे जमा करतात आणि खूप खुश आहेत. फायनली मामाच्या आम्ही घरी जाणार. आता हे हॅपीनेस आमच्या सर्वांच्या मनामध्ये आली आम्हाला घ्यायला. एकच गाडी आणि 4 माणसं कसे घेऊन जाणार? क्या बोलेगा ये समस्या है रे क्या? 14 जण कसे जाणार आम्ही? ये तो बहुत नाइंसाफी हो गई भाई. हो हे आमचं गाव. सो लेट्स सी काय चेंजेस झालेत घरामध्ये. हे बघा, हे बाहेरचा व्ह्यू आहे माझ्या मामाच्या इकडे घराचा. इथून मागच्या साईडनी पण आहे रस्ता, दाखवते तुम्हाला. पण मला इथून जायचं नाही आहे, मला समोरून एंटर करायचं आहे. सो हे चिरे आहे, कंपाऊंड घातलं आहे ह्याला. आणि हे बघा, ही माझी मम्मी. तिला आवाज नाही गेला ॲक्च्युली. ही माझी मम्मी. हा छोटासा रस्ता आहे पण मला इथून जायचं नाही आहे, मी तुम्हाला मेन गेटनी दाखवते. आणि हे गोठा, इथे सगळे आमचे गाय वासरू सगळे राहतात. गोठा दाखवते. हे आमचे गोठे, आमची म्हैस आहे. आणि हे आता ह्यांना तर मी नवीन असेल पण बघून घ्या. हा खूप क्यूटसा पांडू आहे, छोटूसा बच्चा. वाव, हा स्वीट. नंतर भेटायला येते मी. इथे पण आम्ही खूप मस्ती केली आहे लहान असताना. आणि हे सगळं असं सामान आहे यांचं. आणि हे आमचा एंट्रन्स. आणि सगळे माझे भावंड आहेत तिथे लागलेले. आणि हे बघा, सडा सारवण. हे वा, खूप टाईम नंतर मी बघते हे. आणि हे आमचं मेन एंट्रन्स, हे मामाचं घर. आणि इथे बघा, इथे आंबा लागलेला आहे. हाय यश. अरे बापरे, रांगोळी. नमस्कार नमस्कार. अरे काका कुठं आहे? हा माझा मामाचा मोठा मुलगा. त्यांना इकडून घेऊन आली का तू? मीनू. आमच्याकडे पण मीनू आहे, इथे पण मीनू आहे. पण ही मीनू खूप क्यूट आहे पण धावते. हे आमचा मावशीचा मुलगा अनिकेत. ही आमची लाडकी मामी. मामी कशी आहे? आता सध्या काम करते, बघताय तुम्ही. ही तर आमच्यासोबत प्रवासामध्ये पण होती. आणि हे सगळं मागच्या साईडचं आहे. आता सध्या खूप मेसी टाईप दिसते. हे आमचं सारवण वगैरे केलंय मामीनी आमच्या. ही आमची छोटीशी क्यूटशी तुळस. हे आमचे पप्पा पोचलेत. आणि आता मी एंटर करते मंदिरात. घुसते काय? हा, काही खूप दिवसानंतर आली बाबा. बाबा काय करताय? कशात? आजी. आजी तूच बरं आधी सुटली मुंबई. हा, मी आली आज काय पण करून. कशा आहे बाबा? हे आमचे बाबा. काय कसे आहेत? क्यूट. हे किचन. आणि हे छोटस चूल इकडे मागच्या साईडला बांधलंय, खूप सुंदरस. वा.
मुंबईहून आणलेलं सामान आवरायला लागलो. गावाला द्यायचं वेगळं आणि आमचं सामान सर्व वेगळं करत होतो, कपडे वगैरे. तेवढ्यातच माझा मामा आणि मामाच्या मुलाचं डिस्कशन चालू होतं. ते म्हणजे असं की तुम्ही बघा, काय तू कमवतो यश, तुझ्याकडे पैसे नाही रिचार्जचे. काय बोलला? कोण आहे तो? काय होतं कंपनीचा? मी सुपरवायझर कडे पैसे नाही. सुपरवायझर आहे ना तू कंपनीचा. मग काय 100 लोक कामाला हाताखाली आहे ना तुझ्या. 40 80 अब आहे ना लाईन पे. हा आता मग कसा रिचार्ज मारून घेते. आता इगोवर आलाय त्याच्यासोबत, सुपरवायझरच्या इगोवर आलाय. 1000 रुपयाचा. हे किती माहितीये तो? 200 कॉलिंगचा बोल. हे 28 GB हे दिवसाला 1 GB. 10 GB वरून ठेवा. फुल जसा मी नाजूक फुल. काय फुल जसा मी नाजूक फुल. औरत बनने का शौक है, औरत बनने का शौक है. तुझ्याकडला जर 1.5 लाख असते तर तू कुठे गेला असता? मामा का रोज का काम. मशिरी तर फेवरेट आहे ना मामाची. काय बायको नाही भेटली तरी मशिरी भेटायला पाहिजे मामाला. ज्यावेळी कोलगेट वगैरे काय नव्हतं ना, त्यावेळी पूर्वीची लोक अशी मशिरी लावून दात घासायची. राईट, यू आर राईट, बरोबर. आणि आता सर्व आमच्या गावाकडची माणसं अजूनही घासतात. पण अजून पूर्वीची लोक अजूनही हे करतात की अजून तंबाखूची मशिरी लावतात. आता कसं काय माहित नाही. काय दात काय साफ होतात. तंबाखू आणि मशिरी दात स्वच्छ होतात. पण हा नशा पण आहे ना एक प्रकारचा. आणि नशा पण आहे. त्यांची अशी थिंकिंग आहे. नाही, आणि नशा होतो ते कंटिन्यू केलं की ते आपल्याला पाहिजेच करायला. अजूनही पूर्वीची लोक वापरतात. आताची लोक कोलगेट लावतात. गावची पद्धत. अशा प्रकारे आमचे कोकण डायरीजचे व्हिडिओज तुम्हाला भेटतच राहतील आणि आम्हाला सर्वांना भेटूनही खूप आनंद झाला आहे. तर आमचे पुढचे व्हिडिओ लगेचच आम्ही अपडेट करू. यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.